राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली। जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएचे सर्व 293 खासदार, राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केले। त्यानंतर पंतप्रधान पदासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला। संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची अधिकृतपणे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले। त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला। अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली। जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा दावा करतील। 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकते अशी माहिती आहे। लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे। महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत महायुतीला धक्का दिलाय। महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले। यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता। मिळालेल्या माहितीनुसार सगळे सोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते, परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे। तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे। आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे। या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे। शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे। या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राज्यात 50,000 पदांची शासकीय भरती आणि 20 लाख मुलींना मोफत उच्च शिक्षण देणार असल्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकार लवकरच घेणार आहे। राज्यात 50,000 पदांवर शासकीय भरती करण्यात येणार आहे। राज्याच्या एकूण 43 शासकीय विभागांमध्ये अजूनही 1.5 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे। सध्या 17,771 पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत, पण त्यांच्या भरतीचे वेळापत्रक अजूनही फायनल झालेले नाही। दुसरीकडे आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषदांसह अन्य विभागांमधील प्रलंबित भरती देखील आगामी 3 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे। बीडच्या तिरुमल्ला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत। या प्रकरणी काही ठेवीदारांनी त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बीड पोलिसांनी पुण्यात कारवाई केली। रामटेकमध्ये झालेल्या पराभवाचे विलन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत। त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे याबाबत भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे। महायुतीमध्ये वाद निर्माण झाला असून सर्व्हेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून आपली तिकीट कापली असा आरोप त्यांनी केला। केंद्र सरकारच्या सत्ता स्थापनेत महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला 1 मंत्रिपद मिळू शकते। यावर राज्यातील नेत्यांची दिल्लीमध्ये खलबते सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली। या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।
एनडीए मधील घटक पक्षांच्या बैठकीस शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत। या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी एकत्रित बैठक घेतली। या बैठकीत केंद्र सरकारमध्ये समावेश होणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या नावावर चर्चा झाली अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले, पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे। गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे 2 नंबरचे नेते आहेत। त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे। याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत। आघाडीची विमान कंपनी इंडिगोने आज घोषणा केली की ती 2 जुलैपासून नागपूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान थेट विमानसेवा सुरू करणार आहे। ही नवीन सेवा मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही महत्त्वाच्या प्रदेशांना जोडण्यास मदत करेल आणि प्रवाशांना या 2 शहरांमध्ये जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल। नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भातील सर्वात मोठे शहर आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे। या दोन्ही शहरांमध्ये व्यापार, शिक्षण आणि पर्यटनासाठी मोठी मागणी आहे। इंडिगोची नवीन विमानसेवा या वाढत्या मागणीला पूर्ण करेल आणि या दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्यास मदत करेल। विमानसेवेची वेळापत्रक आणि तिकीट दर लवकरच जाहीर केले जातील। प्रचंड उकाड्यामध्ये त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। राज्यात आज शुक्रवारी व उद्या शनिवारी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन झालेले आहे। पुढील 3 दिवसात मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस धडकणार असून शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकणात 1 दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे। 6 जूनपासूनच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। तळ कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। साधारणतः 7 जून ही पावसाची तारीख असते, मात्र 1 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे। वनदेवी नगर येथील लाकडाच्या टालला 5:50 सुमारास आग लागल्याचा अग्निशमन दलाला फोन आला। मोठ्या स्वरूपाची आग असल्याने सुगतनगर अग्निशमन केंद्रातून 2 वाहने घटनास्थळाकडे पाठवण्यात आली। पथकाच्या जवानांनी तत्काळ कार्यवाही सुरू केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले। सकाळी 11 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। आगीत प्लायवूड मटेरियल, संगणक आदी जळून खाक झाल्याने 5 लाख रुपयांचे अंदाजे नुकसान नोंदवण्यात आले आहे। आगीचे कारण अज्ञात आहे। नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24, बनारसी सिल्क साड़ी, कोलकाता साड़ी, जयपुरी 1 पीस, खादी कॉटन शर्ट, खादी कुर्ती, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, बैम्बू वर्क। प्रदर्शनी दोपहर 3 बजे से रात 10 बजे तक। दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडरपास, ऑपोजिट होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट, उज्जवल नगर, नागपुर।